माझं ड्रीम होतं की घर घ्यायचं. कसं पॉसिबल आहे या सॅलरीमध्ये की आता मला हुला हूप करिअर करायचंय, आता मला जॉब नाही करायचंय. 5-6 वर्ष मी फक्त मेहनत केली आहे, सगळं कटशॉट केलंय, पार्टीज वगैरे सगळं. विचार केला की मी असंच रस्त्यावर जाऊन परफॉर्म करेन. थोडे बोलले की अगेन्स्ट होते की आम्ही हे करून नाही देणार, कारण माझ्या हुला हूपमध्ये खूप सारे गोष्टी घडल्या आहेत माझ्या लाईफ मध्ये जे मी एक्सप्लेन नाही करू शकत आता. बट नमस्कार, मी पूनम. ओनली मानवी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जसं की आपल्याला माहितीच आहे, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवात आपण जागर करतो तो देवींच्या 9 रूपांचा. माझ्या मागे तुम्ही सध्या एक रिंग बघताय, सर्कल बघताय. याला खरं तर आपण हुला हूप म्हणतो. बऱ्याच जणांना हे नाव माहिती आहे की नाही माहिती नाही, पण हे आहे हुला हूप. लहानपणी असेल किंवा काही मोठ्यापणी असेल, बऱ्याच जणांनी ह्या हुला हूपचा वापर आपल्या जीवनात केलाच असेल, एक खेळ म्हणून. पण ह्याच हुला हूपच्या खेळाला एका तरुण मुलीने, एका गिरगावात राहणाऱ्या मुलीने आपलं करिअर म्हणून चॉईस केलेलं आहे आणि या हुला हूपच्या जोरावरती तिने आज एक असं उंच शिखर गाठलेलं आहे की मुंबईतली हुला हूप स्टार म्हणून तिला बरेच जण ओळखतात आणि यापुढे आता अनेक जण ओळखतील सुद्धा. सो नवदुर्गांच्या आपल्या या सेगमेंट मध्ये आज आपण खास संवाद साधणार आहोत. आज खास आपण बातचीत करणार आहोत शिवानी राजेंद्र धोपावकर हिचं. शिवानी खरं तर मुंबईतली हुला हूप स्टार म्हणून खरं ओळखली जाते. गेल्या बऱ्याच वर्षांपासून शिवानी हुला हूप करते आणि आज तिचं स्वतःचे क्लासेस सुद्धा आहेत. अनेक लहान मुलांनी असतील किंवा अनेक तरुणाईनी असेल तिच्याकडे हुला हूप शिकलेलं सुद्धा आहे. चला तर मग प्रत्यक्षात तिच्याच कडून जाणून घेऊयात तिचा हा हुला हूपचा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि कसं काय तिने या गोष्टीला करिअर म्हणून निवडलं ते. शिवानी, तुझं ओनली मानवी मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. खरं तर बघ, तुला माहितीये नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आमच्या या नवरात्र उत्सवामध्ये एक नवदुर्गेचं एक वेगळं रूप असाच आम्ही तुला म्हणजे आमच्या प्रेक्षकांशी ओळख करून देणार आहोत. सो सर्वात पहिल्यांदा हुला हूप आम्हा सर्वांना फक्त एक खेळ म्हणूनच माहितीये, पण ह्याच खेळाला करिअर म्हणून चॉईस करावं हे नेमकं कधी वाटलं? मला सगळ्यात पहिले म्हणजे मी जेव्हा हुला हूप ट्राय केलं स्वतःहून, तेव्हा मी खूप लहान होती, 5 वर्षाची होती. सो तेव्हा मी असंच रॅन्डमली पॅशनमुळे ऍज अ हॉबी मी हुला हूप करायचे. तेव्हा मला काहीच वाटलं नाही की मी ह्याला करिअर म्हणून पुढे घेऊन जाईन. तर खूप वर्षानंतर जेव्हा मी खूप माझा अभ्यास वगैरे सगळं कम्प्लीट केलं, BSc IT कम्प्लीट केलं, मग मला जॉब लागला. जॉब लागल्यानंतर मी एक फर्स्ट जॉब माझा गोरेगावला होता. IT मध्ये मी जॉब करायची. सो IT मध्ये होती, 5 महिने जॉब केला. माझा फर्स्ट जॉबच असल्यामुळे मी असं होतं की मला ह्याच्यात खूप काम देत होते ते लोक आणि मला आवडत नव्हतं ते करायला. म्हणून मी 5 महिन्यातच तो जॉब सोडून दिला आणि मी घरी बसली. सो 5-6 महिने जेव्हा मी घरात होती तेव्हा मला वाटलं की चला आता हुला हूप करूया, कारण काहीच नव्हतं करायला आणि मी घरी होती. सो तेव्हा मी हुला हूप स्टार्ट केलं आणि मग मी स्टार्ट करता करता मला ते आवडायला लागलं. खूप काही होतं करण्यासाठी, डान्स होता, स्केटिंग होती, खूप वेगवेगळे प्रकारचे पॅशन मी फॉलो करू शकले असते. पण हुला हूप मध्ये मला जो आनंद मिळाला तो कुठल्याही दुसऱ्या पॅशन मध्ये मला मिळाला नाही कधी. मग तेव्हा मला वाटलं की जर मला आनंद ह्याच्यातच मिळतोय हुला हूप मध्ये एवढंच करून, तर मला जर मी हे पॅशन करिअर मध्ये ट्रान्सफॉर्म केलं तर मग अजून किती आनंद मिळेल, खूपच आनंद मिळेल. सो मला असं वाटलं की हेच माझं करिअर बनलं पाहिजे. मी 5 महिने जो जॉब केला त्याच्यामध्ये मी खूप म्हणजे घरी यायचे आणि मला वाटायचं की मी काय करते लाईफ मध्ये. मग मला वाटलं की आता मला हुला हूपच हे करिअर बनवायचंय, पण त्याच्यासाठी मला फायनान्शियली स्टेबल पण व्हावं लागणार, म्हणून मला जॉब करणं हे गरजेचं होतं. म्हणून मग मी परत इंटरव्ह्यूज द्यायला लागले, कारण त्याच्यामध्ये मला असं होतं की हुला हूपला करिअर बनवायचंय. सो सेकंड जॉब जेव्हा मी घेतला मला मिळाला तेव्हा माझा तो ऐरोलीला मिळाला मला. पण ऐरोलीला तेव्हा मला वाटलं की ऐरोली खूप लांब आहे, तर कशाला जायचं तिथे. पण मी बोलले की चल ठीक आहे, हुला हूपला आता करिअर बनवायचं आहे, सो ते मला कसंही करून पॉसिबल करवायचं आहे. तर मी ऐरोलीला ट्रॅव्हल करायला लागले.
सो मी घरून निघायचे 7 वाजता. मग मी जायचे चनीनूर टू दादर, दादर टू ऐरोली, अरे. ऐरोली टू ऑटोनी वगैरे ट्रॅव्हल करून हं. असा प्रवास करून मग मी ते हे केलंय. सो मी रात्री प्रॅक्टिस करायचे हुला हुपिंगची आणि मग दिवसभर मी ऑफिस करायचे आणि तसं मी मग हुला हुपिंग स्टार्ट केलं. ऑफिस करायचे आणि तसं मी मग हुला हुपिंग म्हणजे वयाच्या साधारण तू कितव्या वर्षी तू हुला हूप पहिल्यांदा ट्राय केलेलं होतंस आणि तो म्हणजे प्रसंग काय होता ज्याची जेव्हा तुझी खरंच तुझ्या या प्रॉप सोबत ओळख झालेली होती? काय होता तो प्रसंग? मी 5 वर्षाची होती जेव्हा मी हुला हूप स्टार्ट केलं. मी म्हणजे माझे मम्मी पप्पा मला बेबी सिटिंग मध्ये ठेवायचे ओके. खूप लहान असताना. सो ते मी त्यांना प्रज्ञा मम्मी म्हणायचे. सो ते जेव्हा माझ्या बर्थडेला यायचे ना तेव्हा ते खूप युनिक बर्थडे गिफ्ट घेऊन यायचे प्रत्येक बर्थडेला. आणि एक त्यातलाच 5th बर्थडेला त्यांनी मला एक रिंग गिफ्ट केली, जी प्लास्टिकची कलरफुल रिंग असते ना, ती रिंग गिफ्ट केली. तेव्हापासून मला ते असं खूप कलरफुल वाटलं ते. मग माझ्या पप्पांनी जेव्हा ती लावली बनवली आणि मग त्यांनी मला सांगितलं की याला हुला हूप म्हणतात, हे वेस्ट वरती फिरवतात. मग असंच फिरवता फिरवता त्यांच्याबरोबर मी त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायचे. मग ते करता करता मग मला ते यायला लागलं. मग मला इंटरेस्ट आला हुला हूप मध्ये. पण तेव्हा काही माहिती नव्हतं की ह्याला नेक वरती फिरवतात, हातावरती फिरवतात. मग मी नेक वर करायला लागली, वेस्ट वर करायला लागली असंच हळूहळू. मग ते लोकांनी पण ते बघितलं आणि खूप त्यांना युनिक वाटायचं. मग ते खूप एनकरेज करायचे मला लहानपणीच की खूप मस्त करते वगैरे. सो ते पण त्यांनी फर्स्ट टाइम बघितलेलं सगळं. ओके. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी खरं तर तुझी या गोष्टीसोबत ओळख झाली आणि देन मग त्याच्यानंतर वयाच्या 25शी मध्ये आपण साधारण म्हणू शकतो की तू एक ह्या गोष्टीला पूर्णतःच आत्मसात केलं. पण आपण मोस्टली बघतो डान्स असेल, सिंगिंग असेल, ह्या गोष्टी एक करिअर वाईज आपण खूप छान पद्धतीने म्हणजे हल्ली हल्ली लोकांना ते कळायला लागले की एक करिअर म्हणून याला स्कोप आहे. पण ही गोष्ट एक करिअर वाईज करणारी आय थिंक मुंबईतली तू पहिली मुलगी असशील, ऑल ओव्हर आय थिंक महाराष्ट्रातली सुद्धा पहिली मुलगी असशील. पण मग हे करिअरच्याच दृष्टीने घेऊन जाणं आणि आता हे करिअर इतरांना सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सामावून घेणं, हा प्रवास नेमका कसा आहे तुझा? मी जसं म्हणाले की हा प्लॅन नव्हता की माझं असंच होतं की मी जॉब करणार आहे, माझं पूर्ण लाईफ जॉब मध्येच घालवणार आहे. मला असं स्टार्टिंग एक टिपिकल मुंबईकर प्रमाणे. कारण लहानपणापासून मी बघितलंय की लोक ग्रॅज्युएट होतात, जॉब करतात, जॉबच करतात आणि पॅशन हा फक्त साईडला फक्त हॅपी राहावं किंवा टाइम घालवावा जॉब मधून घरी येऊन त्यासाठी लोक करतात. पण असं कधी विचार नाही केला करिअरचा. पण मी माझ्या मम्मीला, म्हणजे माझी मम्मी मेहंदी आर्टिस्ट आहे, सो मी तिला लहान असल्यापासून बघते की ती मेहंदी म्हणजे तिने त्याचा बिझनेस म्हणजे क्रिएट केला आहे. सो मी मला तिच्यामधून मला असं वाटतं की थोडे स्किल्स मिळाले आहेत बिझनेस हे करायला, डेव्हलप करायला वगैरे. सो हा एक माझ्यासाठी खूप प्लस पॉइंट आहे. आणि पुढे पुढे म्हणजे हुला हूप खूप लोक शिकवतायत ऑल ओव्हर इंडिया, पण खूप लोक शिकवतात, पण करिअर हे कोणी केलं नाहीये. कारण खूप लोकांना असं वाटतं की हे कसं चालणार, पुढे चालेल नाही चालेल असं कधी वाटलं नाही त्यांना. पण एक आनंद मिळतो ते हा मला वाटतं जे लोक पॅशनलाच करिअर बनवतात त्यांच्याकडून, म्हणजे ह्याच्यामधूनच आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि जेव्हा मी हुला हूपलाच करिअर निवडायचा जेव्हा मी विचार केला की आता मी हुला हूपलाच करिअर बनवणार आहे, तर मग मी माझ्या घरच्यांबरोबर बोलायचा विचार केला की आता मला हुला हूप करिअर करायचंय, आता मला जॉब नाही करायचंय. सो तेव्हा ते घरचे थोडे बोलले की अगेन्स्ट होते की आम्ही हे करून नाही देणार, कारण एक फिक्स्ड इन्कम येतो, ते आम्ही जे मिडल क्लास वाले आहेत आता ते रिलेट करतील याच्याबरोबर की त्यांना वाटतं की आपण मिडल क्लास लोक आहोत, सो आपण हे सगळं नाही करू शकत, आपल्याकडे एक फिक्स्ड इन्कम पाहिजे. मिडल क्लास असल्यामुळे ती गोष्ट आपण करू नाही शकत. पण मला असं वाटतं की खूप लोक आपण करू शकतो ती गोष्ट.
तर मग माझा भाऊ आहे, कझिन भाऊ आहे, सो त्याला मी सांगितलं की मी करू शकते, सो तू माझ्या घरच्यांना समजव की मी हे करू शकते. ओके. तर त्यांनी माझ्या पेरेंट्सला समजवलं, कारण माझ्या घरी त्याचं खूप ऐकलं जातं. सो मी विचार केला त्याच्या थ्रूच मी समजवायचा प्रयत्न करेन. मग 6 महिने गेले माझ्या पेरेंट्सला समजवायला. मग ते लोक पण माझी मेहनत वगैरे सगळं बघत होते. सो बघता बघता त्या लोकांचा पण विचार मी ट्रान्सफॉर्म केला की ह्याच्यामध्ये की करिअर करू शकतो. त्यांनी फायनली मला जॉब सोडून मला हे करायला दिलं. आणि मग ते करता करता मला सारेगमप वगैरे त्याच्यामधून मला इन्व्हिटेशन आलं. ओके. सो मला वाटतं की ह्याच्यामध्ये देवाची आणि नशिबाची पण खूप साथ लागते. कारण जेव्हा सारेगमप आलं आणि सारेगमपच्या कंटेस्टंट्सला पण अशी एक स्टोरी पाहिजे होती की माझी स्टोरी आणि एका कंटेस्टंटची स्टोरी मॅच करत होती. सो त्याच्यामुळे मला तिकडे बोलवलं गेलं. सो मला असं वाटतं की याच्यामध्ये मला नशिबाची पण तितकीच साथ मिळाली जितकी मी मेहनत करत होती. सो तुम्ही मला वाटतं मेहनत एका राईट वे मध्ये करत गेलात तर तुम्हाला ते पॉसिबल आहे पुढे जाऊन करिअर करायचं तुम्हाला जे पाहिजे. मग हे जे करिअर हुलाहूपचं स्टार्ट केलं, बट ऑब्विस पहिला कुठला तरी शो केला असशील, तो कोणता शो होता आणि तिथून तुझ्या या खऱ्या प्रवासाला सुरुवात झालेली होती? मी पहिले तर जेव्हा मी इनिशियली हुलाहुपिंग स्टार्ट केलं करिअर मध्ये, तेव्हा मी शोज माझ्याकडे म्हणजे इतके यायचे नाहीत, कारण खूप कमी लोकांना माहिती होतं. सो मला असं होतं की मी हुलाहूप कसं इंट्रोडक्शन करून देऊ मुंबईमध्ये. तर मी तेव्हा हुप जॅम्स नाही, तेव्हा हे स्टार्ट झालेलं, संडे स्ट्रीट्स स्टार्ट झालेला. तेव्हा संडे स्ट्रीट्स मध्ये मी विचार केला की मी सकाळी 7ला फ्री हुप जॅम्स ठेवेन. ओके. तेव्हा खूप लोक यायची योगा करायला, तिकडे सायकलिंग करायला, खूप मरीन ड्राईव्ह साईडला. सो मी संडे स्ट्रीट्सला हुला हुप जॅम्स फ्री मध्ये ठेवले आणि लोकांना इंट्रोड्यूस करून दिलं हुला हुप नेमकं काय असतं. तर मी त्यांना फ्री मध्ये शिकवायची वगैरे. सो त्यातून लोकांना समजायला लागलं की याला हुला हुप म्हणतात. मग तिकडे खूप माझे कॉन्टॅक्ट वाढले आणि मग गुढीपाडवा आला. सो गुढीपाडवामध्ये माझं असं होतं की आता आपण गुढीपाडवामध्ये पण म्हणजे आपला एक कल्चरल इव्हेंट आहे. सो आपण गिरगाव मध्येच आपण राहतो. सो गिरगावकरांना पण माहिती असलं पाहिजे की हुला हुप म्हणजे काय आहे. सो त्याच्यामध्ये जाऊन पण आपण काहीतरी करू शकतो. सो मी विचार केला की मी असंच रस्त्यावर जाऊन परफॉर्म करेन. पण माझी मम्मी तेव्हा नाही बोलली की नको, असं चांगलं नाही वाटणार रस्त्यावर परफॉर्म करणं. तर तेव्हा माझे आजोबा वगैरे टीव्ही बघायचे, गुढीपाडवा वगैरे सगळं टीव्हीवर दिसायचं. तर मग म्हणजे त्यांच्या मम्मीला कॉल आला की अरे शिवानी काय करते घरी, लोक इतके सगळे लोक काय 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 करतात आणि टीव्हीवर येते. सो आम्हाला पण शिवानीला टीव्हीवर बघायचं आहे, तिला सांग हुला हुप घेऊन जायला. मग मी तसंच केलं. सो माझी मम्मी जिथे नाही बोलली तिथे माझे आजोबा हो बोलले मला. तर मी हुप घेऊन गेली. पहिल्या वर्षी जेव्हा मी गुढीपाडव्याला हुला हुप घेऊन गेली, रस्त्यावर असंच परफॉर्म केलं, तर ते लोकांना खूप आवडलं आणि तिकडे पण खूप लोकांनी म्हणजे चांगलं म्हटलं आणि सामना वगैरे सगळ्या न्यूजपेपर मध्ये कव्हर झालं, टीव्ही चॅनल्स मध्ये कव्हर झालं. सो ते एका वाईड रेंज मध्ये स्प्रेड झालेलं हुला हुप बऱ्या प्रकारे. तर त्याच्यामधून मी अजून पुढे जात गेली आणि मग मला इव्हेंट्स येत गेले, जसं की सारेगमप. मग मला ब्लॉकबस्टर बोनालू जे हैदराबाद मध्ये झालेलं, तिथे मला बोलवलेलं याच वर्षी. असं सगळं होत गेलं आणि मग मला टेडेक्स मध्ये सुद्धा इन्व्हाइट केलेलं ऍज अ स्पीकर आणि परफॉर्मर. सो ती एक गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती की टेडेक्स मध्ये अजूनपर्यंत म्हणजे जे लोक खूप त्यांनी जे खूप काही केलंय ते लोक टेडेक्स मध्ये जातात. सो मला खूप इच्छा होती की टेडेक्स मध्ये मी जावं. सो ते पॉसिबल झालं हुला हुप मुळे. आणि अजून खूप मी परफॉर्मन्सेस केले तसे छोटे मोठे. आणि मग बडवायझर बीच जे पुणेमध्ये होतं त्याच्यामध्ये मी परफॉर्म केलंय जाऊन. आणि खूप सारे इव्हेंट्स मध्ये केलंय, बर्थडे पार्टीज मध्ये केलंय, असे खूप वर्कशॉप्स घेतलेत. मुंबईकर म्हटलं की मुंबईकरांना लालबागच्या गणेशोत्सव आगमन सोहळे सर्वांनाच आपल्याला माहिती आहेत. तू तिथे पण तुझी ही कला सादर केलेली आहे. ते काय प्रसंग आहेत, त्याच्याबद्दल काय सांगशील?
लालबागला जेव्हा मी परफॉर्म केलं, म्हणजे असं कुठे ठरलेलं नव्हतं की मी लालबागला जाऊन परफॉर्म करणार आहे. मला जस्ट एक रॅन्डमली एकदा ह्याच वर्षी मी केलंय लालबागला परफॉर्म. तर मला एकाचा जस्ट आला डीएम की तुला आवडेल का लालबागला परफॉर्म करायला. सो असं होतं की इनिशियली मी हुला हूप परफॉर्मन्सेस खूप केलेत गिरगावात वगैरे, बट लालबाग साईडला मी कधीच नाही केलंय. आणि जेव्हा मी गेली तिथे मी फर्स्ट टाइम लालबागला इनफॅक्ट आगमनाला गेलीये. हे पण हुला हूप थ्रूच झालंय. सो मला तो आनंद घ्यायला मिळाला, कारण खूप चांगली वाईब असते लालबाग परेलची. ढोल वगैरे आणि चिंतामणीचं आगमन सुद्धा त्याच दिवशी होतं. आणि जिथे मी पोचल्या मला चिंतामणीचं दर्शन झालं, आणि पोचल्या जस्ट चिंतामणी असं येत होता आणि जस्ट समोरून आम्ही त्याचं दर्शन घेतलं. सो ती एक खूप, म्हणजे मला असं वाटतं की टायमिंग मॅच झाला. नशीब पुन्हा इथे तुझ्या सोबत आलं. नशिबाने तिकडे मला आणलेलं. आणि मी चिंतामणीचं दर्शन पण घेतलं, हुला हूप परफॉर्म पण केलं, प्लस मला ती वाईब पण एक्सपिरियन्स करता आली, कारण खूप चांगली होती आणि मी फर्स्ट टाइम असं सगळं एक्सपिरियन्स केलंय. पुन्हा एकदा हुला हूप वरतीच आपण कॉन्सन्ट्रेट करू. हुला हूप हे लहानपणी ओके असतं, बट आता एकंदरीत बघायला गेलं तर एक तरुणाई ह्या हुला हूप सोबत तेवढं मॅचेबल होत नाही. सो अशा तरुणाईला तू काय सांगशील की ज्यावेळेस आपण एका वियर्ड गोष्टीला स्वतःच्या करिअर मध्ये चॉईस करायला जातो, काय मेंटॅलिटी असली पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी स्वतः किती स्ट्रॉंग असलं पाहिजे? कारण की तू जसं मगाशी म्हणालीस की घरच्यांकडून तितकासा सपोर्ट नव्हता, पण दुसरीकडे आजोबांनी तेवढा सपोर्ट केला, कझिननी तुला तेवढा सपोर्ट केला. सो हा सपोर्ट तर महत्वाचा असतोच, बट त्यासोबत आपलं त्या गोष्टीसाठी स्ट्रॉंग राहणं किती जास्त महत्वाचं आहे. यावर मी हेच म्हणेन की जसं मला माहिती होतं की मला फायनान्शियली पण स्ट्रॉंग व्हायचं आहे आणि प्लस हुला हूपला पण पुढे न्यायचं आहे. सो मला हे दोन्ही गोष्टी एका ट्रॅकवर आणायच्या होत्या. तर मी म्हणेन की तुम्हाला जॉब करून हे केलं पाहिजे, कारण जर तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण जर सपोर्ट नाही करत आहे तर तुम्हाला त्यांचा माइंड सुद्धा आणायचा आहे याच्यामध्ये, प्लस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. तर तुम्हाला जॉब करून जेव्हा तुम्हाला फ्री टाइम असतो, म्हणजे जॉबच्या नंतर संध्याकाळी वगैरे जर तुम्ही असं म्हणाल की पार्टीज करू, शॉपिंग करू, तर तुम्हाला ते सगळं कट शॉर्ट केलं पाहिजे. जसं मी पण केलंय. मी खूप 5-6 वर्ष मी फक्त मेहनत केली आहे, सगळं कट शॉर्ट केलंय, पार्टीज वगैरे सगळं. सो त्याच्यामुळेच मी हे करू शकली आहे असं म्हणेन. आणि प्लस मला खूप लोक असं येऊन म्हणतात की आता तू असं करिअर निवडलं आहे हुला हूपिंग, तर आम्हाला सुद्धा आता जॉब नाही करायचा आणि हेच करायचंय, करिअर मध्ये हुला हूपिंगच करिअर निवडायचंय, किंवा डान्स किंवा काही फॅशन, आम्हाला हेच फॉलो करायचंय. तर मी त्यांना तेच म्हणेन की तुम्ही पहिले तर दोन्ही करा. तुम्ही बघा की तुमचं हे चालतं आहे का, आणि मग तुम्ही ह्याच्यामध्ये या. तर आता खूप लहान पोरी आहेत 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्डच्या, त्यांचं सुद्धा त्यांचे पेरेंट्स सुद्धा मला येऊन बोलतात आता की आमच्या मुलीला तर हेच करिअर करायचंय. त्यांचं अभ्यासात काहीच, म्हणजे अभ्यासात त्यांना इंटरेस्टच नाहीये आणि हेच करायचंय. सो अभ्यासात इंटरेस्ट मला पण तेवढा नव्हता, बट मी ते कम्प्लीट केलं आहे. सो तुम्ही इन्स्पिरेशन घ्या, बट इन्स्पिरेशन असं नका घेऊ की तुम्ही सगळं सोडून फक्त तुम्हाला हेच करिअर पुढे न्यायचं आहे. तर मी तुम्हाला तेच म्हणेन की तुम्ही सगळं करा, म्हणजे अभ्यास आधी कम्प्लीट करा, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा, आणि मगच तुम्ही जे पण तुम्हाला आवडतं ते पुढे न्या. ह्या गोष्टीमध्ये तू इन्स्पिरेशन म्हटलं, ह्याच्यामध्ये तुझं कोणी इन्स्पिरेशन होतं का? हो, म्हणजे जेव्हा मी आता म्हणाले जॉब सोडल्यानंतर जेव्हा मी 5-6 महिने घरी होती, तेव्हा मी खूप सारे इंस्टाग्रामचे प्रोफाईल म्हणजे स्क्रोल करायचे. सो मला ते असे खूप सारे हुला हूपर्स दिसायचे, फॉरेनर्स दिसायचे हुला हूप मध्ये. सो एक ग्रेस गुड म्हणून एक आहे जी US मध्ये, अब्रॉड मध्ये वगैरे फेमस आहे. सो तिचे रील्स मी बघायचे, आणि अजून खूप हुला हूपर्स आहेत त्यांचे रील्स मला दिसायचे. सो असं मला वाटतं की ते पण एक मॅनिफेस्टेशन आहे, जे म्हणजे इन फ्युचर होणार असतं ते मला दिसत, असं मला वाटतं की ते दिसत राहतं. जस्ट इंट्युशन्स अशा वाईब येतात त्या. हा, सो मला वाटतं त्याच्यातून मला ते इन्स्पिरेशन मिळालं आहे.
ते सगळे रील्स बघून. म्हणजे एक इन्स्पिरेशन तुझं ह्या क्षेत्रातलं ऑलरेडी आहे, असं नाहीये की इन्स्पिरेशन नाहीये. म्हणजे मोस्टली हा. आपण आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण करतो तर इन्स्पिरेशन हे असतंच. हो, इन्स्पिरेशन असतंच. ते एक कोणाला तरी बघूनच आपण सुरुवात सुरुवात करतो. करतो. असंच आपल्या डोक्यात येत नाही. सो हुला हूप आम्हाला फक्त एवढं माहितीये की एक ते कमरेवरती ही रिंग फिरवली जाते. त्या व्यतिरिक्त हुला हूप अजून म्हणजे तू त्याच्यामध्ये काय इनोव्हेटिव्ह असं केलेलं आहे ज्याची दखल अनेकांनी घेतलेली आहे, त्याबद्दल काय सांगशील? पहिले पण मला असं वाटायचं की हुला हूप हे फक्त वेस्टवरच फिरवतात, हातावरच फिरवतात, नेकवरच फिरवतात. बट असं नाहीये. मला खूप लेट समजलं जेव्हा मी लॉकडाऊन मध्ये वगैरे जेव्हा मी स्क्रोल करायचे रील्स, त्याच्यानंतर मला समजलं की हुला हूप हे खूप बॉडी पार्ट्स वर केलं जातं. तर तेव्हा मला वाटतं की आपल्याला पण आलं पाहिजे. आणि मग मी नोज वरती फिरवायला लागली. मी जस्ट ट्राय केलं एकदा नोज वरती, तर मग फिरलं ते. तर म्हणजे मी कुठे शिकली नाहीये, बट मी स्वतःहून घरीच ट्राय करायची आणि मग ते यायला लागायचं. सो मला ते परफेक्शन मध्ये आणायला 5-6 महिने लागले. मला यायचं, बट एखादी गोष्ट येणं म्हणजे ती आलं असं होत नाही. पण त्याच्यामध्ये परफेक्ट होणं त्याला खूप टाइम लागतो. सो 5-6 मंथ्स गेले मला एक एक ट्रिक परफेक्ट करायला. आणि मग ते लोकांना सुद्धा माहिती, म्हणजे गिरगाव मध्ये आणि खूप सारे मुंबईमध्ये प्लेसेस आहेत जिथे मी असं जाऊन नोज हुपिंग करते, फोरहेड बॅलन्सिंग वगैरे करते. ते खूप युनिक वाटतं आणि लोकांनी ते बघितलं नसून सो त्यांना आता समजतंय की हुला हूप मध्ये इतके सारे व्हेरिएशन्स असतात, इतके सारे ट्रान्झिशन्स असतात, ज्याच्यामध्ये खूप सारे हुला हुपिंगला नावं आहेत की जे ट्रिक्स आहेत, एस्केलेटर, रिव्हर्स एस्केलेटर, आयसोलेशन, आयसोपॉप, अशी सगळी नावं आहेत. सो असे ट्रिक्स अवेलेबल आहेत आता हुला हूप मध्ये. ओके. सध्या तू क्लासेस घेतेस, गिरगाव मध्ये सगळे क्लासेस चालतात. आजपर्यंत तू मला आकडा सांगितलास, पण मला वाटतं की तू प्रेक्षकांना सांगा, आजपर्यंत किती लहान मुलांपासून ते तरुणाईपर्यंत किती जणांना तू हे हुला हूप शिकवले आणि किती जणांना या हुला हूपच्या प्रेमात पडलेस आता? मी हुला हूप म्हणजे मीच 5 वर्षाची होती तेव्हापासून स्टार्ट केलंय. सो मला असं वाटतं 5 वर्षाच्या आधी, म्हणजे 3-4 वर्षाची मुलं पण हे स्टार्ट करू शकतात. ओके. आणि 3-4 वर्षापासून ह्याला काहीच एज लिमिट नाहीये. हे कोणीही करू शकतं असं. आणि असं पण नाहीये की हे मुलगा नाही करू शकत किंवा मुलगीच करू शकतात. हे कुठलंही जेंडर करू शकतं, मुलगा मुलगी कोणीही करू शकतं. आणि इव्हन माझे पप्पा सुद्धा करतात, इव्हन माझे आजोबा सुद्धा करायचे. आणि येस, सो हे असं कुठे लिहिलेलं नाहीये किंवा कोणी असं ठरवलं नाहीये की हुला हूप हे फक्त मुलींसाठीच आहे किंवा मी म्हणेन की हुला हूप हे फक्त माझ्यासाठीच आहे, मीच करणार आहे. हे कोणीही करू शकतं, सगळेच करू शकतात. किती जणांना शिकवलेस आतापर्यंत हे? हुला हुपिंग मी शिकवलंय ऑलमोस्ट 1000च्या वरती गेलेच असतील. आता मी तसा काउंट ठेवला नाहीये, बट 1000च्या वरती नक्कीच झाले असतील. आता ऑनगोईंग माझ्याकडे 30-40 लोक शिकतायत, किड्स. आणि आता मी लवकरच अडल्ट बॅच सुद्धा सुरू करणार आहेत. आणि ज्या बिल्डिंग मध्ये, म्हणजे हे खूप मेन गोष्ट आहे, जसं मी आता म्हणाले की टायमिंग आणि मॅनिफेस्टेशन जे असतं, तसं मला नेहमीच असं होतं की मला एक हुला हूप अकॅडमी स्टार्ट करायची होती गिरगाव मध्ये, पण ते पॉसिबल नव्हतं. कारण गिरगाव मध्ये जे बजेट आता सुरू आहेत घरांचे किंवा कमर्शियल प्रॉपर्टीजचे वगैरे, ते खूप हाय आहेत. सो माझं असं होतं की माझं 5-6 वर्षानंतर बघू हुला हूप अकॅडमी सुरू करता आली तर करूया. बट हे या वर्षीच पॉसिबल झालंय, ते म्हणजे माझ्या मामामुळे. कारण माझा मामा एक बिल्डिंग आहे क्रिशवी एस्केप, त्याच्यामध्ये जॉब करायचा. सो तिकडे क्रिशवी एस्केपचे जे ओनर आहेत, बिल्डर प्रतीक सर, त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुला एक जागा प्रोव्हाइड करतो जिथे तू हुला हूप अकॅडमी तुझी सुरू करू शकते. सो हेच ते क्लासेस आहेत जिथे मी आता हुला हूप क्लासेस सुरू केले आहेत. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज हुला हूप अकॅडमी सुरू केली आहे एवढ्या लवकर, या एज मध्ये. म्हणजे माझा आता 27 एज आहे आणि मी आता सुरू केली आहे. आणि येस, आणि आता खूप लोक म्हणजे त्यांच्यामुळे आणि खूप शिकायचा प्रयत्न करतात आणि खूप लोक शिकतायत त्यांच्यामुळे. ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट एक महत्वाची आहे, ती म्हणजे शिवानीने ह्याच हुला हूपच्या जोरावरती तिचं घर सुद्धा घेतलेलं आहे.
एम आय राईट? म्हणजे Yes, yes. बरोबर. हो. ते नेमकं कसं, कारण की इन्कम आणि घर घेणं ते कसं सगळं साध्य केलेलं आहेस तू ह्या गोष्टीच्या माध्यमातून? जेव्हा मी जॉब करत होते आणि हुला हूप पण शिकवायचे साइड बाय साइड, तर असं होतं की माझे दोन्ही साइडला इन्कम येत होते. जॉब मधून पण इन्कम येत होतं आणि हुला हूप मधून पण इन्कम येत होतं. ओके. पण असं झालेलं की माझ्या पेरेंट्सला पण असं होतं की त्यांचं ड्रीम होतं की घर घ्यायचं होतं. पण मला असं होतं की कसं पॉसिबल आहे या सॅलरीमध्ये आणि भले माझी साईडला मी क्लासेस घेते तिथून पण इन्कम येतोय, पण एवढं इन्कम नव्हतं की मी घर घेईन असं. आणि मुंबईमध्ये ते पॉसिबल नव्हतं घर घेणं. तर मी खूप सारे फॉर्म्स फिल केले होते, खूप सारे रिसर्च केलेलं, आणि मला वाटतं की ह्याच्यामध्ये आपले चांगले फ्रेंड्स असणं पण खूप गरजेचं आहे, जे आपल्याला राईट डिरेक्शन मध्ये घेऊन जातील. तर मला माझ्या फ्रेंड्सनी सुद्धा खूप हेल्प केली आहे. माझ्या फ्रेंड्सनी मला फॉर्म्स भरायला मदत केली. लाईक मी खूप म्हाडाचे फॉर्म्स फिल केले होते, आणि त्यातून मला पहिलेच मला असं वाटलं की लाईक माझं जॉब होतं नरिमन पॉइंटला, आणि त्यांची एक कंपनी होती पुण्याला. सो मला वाटलं की कधीतरी जर मी पुण्याला गेली तर मग मी तिथे राहू शकते वगैरे. तर मला वाटलं की मुंबईमध्ये तर मला लागणार नाही, तर मी पुण्याचेच भरते फॉर्म. मग मी असंच रॅन्डमली फॉर्म फिल केला तो, आणि त्याच्यामुळे मला लागलं पुण्यामध्ये. सो मी खूप खुश झाली की पहिल्यांदाच भरला आणि पहिल्यांदाच लागलं वगैरे. सो त्याच्यामध्ये लाईक ते माझं पहिलं घर होतं, म्हणजे ते स्वतःहून मी घेतलेलं घर आहे. बट ते तू ह्या हुला हूपच्या जोरावरती बेसिकली आपण म्हणू शकतोस की ह्याच गोष्टीमुळे तुझं नशीब तिथे सुद्धा चमकलं, आणि तिथे म्हणजे तुला हुला हूप एका अर्थी बघायला गेलं तर असं खूप एक लकी, आपल्याला एखादी गोष्ट लकी ठरते, एखादी वास्तू लकी ठरते, बट तुला ही रिंग खूप लकी ठरली असं म्हटलं तर? येस, मला हेच माझ्या हुला हूपमुळे खूप सारे गोष्टी घडल्यात माझ्या लाईफमध्ये, जे मी एक्सप्लेन नाही करू शकत आता. बट मी माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे गोष्टी घडल्या जे फक्त हुला हूप मुळे झालेले आहेत. आणि मी अजून एक घर घेतलं माझ्या मम्मी पप्पा बरोबर, जे बदलापूरला आहे, जे ते 2 BHK आहे, आणि पुण्याला जे घेतलं ते 1 BHK. ओके. म्हणजे ज्या गोष्टीला मी फक्त लहानपणी एक जस्ट फॉर टाइमपास केलेलं होतं, खूप क्वचित केलेलं होतं, जी गोष्ट अनेक जण जस्ट फॉर फन करतात, आपण पार्टीज मध्ये जातो त्यावेळेस एक असतं की चला कॉम्पिटिशन करू, त्यावेळेस गोष्टी करू म्हणून. तर ह्या मुलीने मात्र ती गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवली की जर का आपण एखाद्या गोष्टीला अगदी मनापासून करू, मग ते नृत्य असेल, मग ते गायन असेल, किंवा मग ते आता हुला हूप असेल, तरी आपण त्याच्यावरती बरं काय करू शकतो. शिवाय एक लास्ट क्वेश्चन, खरं तर सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वच काही चॅलेंजिंग असतं, कोणती गोष्ट अशी नसते जिथे चॅलेंज नसतं. ह्या क्षेत्रामध्ये तुला काय चॅलेंजिंग वाटलं, किंवा काय चॅलेंजेस तू फेस करते हुला हूप मध्ये करिअर करताना आणि हुला हूप करत असताना, याबद्दल काय सांगशील? ओके. यामध्ये मी सांगेन की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्पेस. हुला हूपला खूप जागा लागते प्रॅक्टिस करायला, कारण रिंगच एवढी असते, सो तेवढी स्पेस लागते. गिरगावात राहत असल्यामुळे आमची घरं, म्हणजे गिरगावकरांना हे समजेल की घरं खूप लहान लहान असतात. तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करणं ही खूप माझ्यासाठी डिफिकल्टी आली. तर मी चौपाटीला जाऊन, मी बाहेर जाऊन प्रॅक्टिस करायचे. सो जेव्हा सारेगमप पण होतं, असे खूप सारे परफॉर्मन्सेस मी जिथे जिथे जाऊन केले, ते सगळे मी असेच रॅन्डमली जाऊन परफॉर्म केले, काहीच प्रॅक्टिस न करता. सो तो स्पेसचा खूप मोठा इश्यू होता. आता नाहीये, कारण आता ही प्लेस माझ्यासाठी प्रोव्हाइड केली आहे, सो आता तो इश्यू नाहीये. सो असंच म्हणतात की देवाला माहिती असतं की म्हणजे जे मॅनिफेस्टेशन आपण करतो ते खरं होतं. सो आता तो इश्यू नाहीये. आणि सेकंडली मी हे म्हणेन की आता जे पण हुला हूपर्स आहेत, म्हणजे आता हुला हूप मध्येच नाही, पण हे सगळ्या करिअर मध्ये असं होतं की खूप सारे आता माझं हुला हूपचं असं लोक बघतायत की खूप चांगलं सुरू आहे, तर लोकांना पण वाटतं की चला आपण पण हे करूया. आणि जे पण इव्हेंट्स मध्ये वगैरे आहेत, तर ते लोक खूप कमी पैशात ते शिकवतात, माझ्याकडूनच जाऊन शिकतात, मग ते कमी पैशात जाऊन शिकवतात. सो मी असं म्हणेन तुम्ही पण शिकवा, बट तुम्ही चार्ज सेमच ठेवा, असं मला म्हणायचंय. सो हे खूप साऱ्या
खूप सारे क्रिएटर्स हे फेस करतात, कारण हा. मी आता खूप सारे ऍड्स करते वगैरे. सो आमचं जेव्हा डिस्कशन होतं, सो हे एक पॉइंट सगळ्यांचं सेमच असतं की लोकांनी आर्टला म्हणजे एक चांगली वर्थ दिली पाहिजे, Right. त्यांच्या स्वतःला पण एक वर्थ दिली पाहिजे. जर तुम्ही त्याच पैशात काम करत राहिलात तर तुम्हाला लोक तेवढे रिस्पेक्ट देणार नाही, तुमच्या Right. आर्टला तेवढे रिस्पेक्ट देणार Respect नाही. देणार नाही. तर आपल्याला आपल्या कम्युनिटीला जर पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊनच पुढे गेलं पाहिजे. बेसिकली बघायला गेलं तर चॅलेंज हेच येत आहे की कुठेतरी ह्याचं महत्व कमी होत आहे जस्ट Yes. बिकॉज ऑफ मनी, असं आपण म्हटलं तर हो. चुकीचं ठरणार नाही. कारण की हो. तू जसं म्हणालीस की काही लोक तुझ्याकडून शिकतायत आणि पुढे जाऊन ते स्वतःचे क्लासेस सुद्धा सुरू हो. करतात, बट त्याचं एक ते महत्व थोडं कमी करतायत. हा सो हे तुझं या क्षेत्रातलं बघायला गेलं तर सगळ्यात मोठं Yes. चॅलेंज आपण म्हणू शकतो. हुला हूप बघितलं, हुला हूप बद्दल जाणून घेतलं, शिवानीने तिचे चॅलेंजेस सुद्धा सांगितले आणि ह्या चॅलेंजेस मधूनच तिने तिचं आज एक छोटं का असेना पण विश्व निर्माण केलेलं आहे. हे विश्व नक्कीच पुढे जाऊन खूप मोठं होणार आहे. अनेक जण तिला जोडले जात आहेत. कदाचित त्याच्यापैकी तुम्ही सुद्धा असाल, कदाचित मी सुद्धा असेल, कारण की हुला हूपची एक नव्याने ओळख जी आहे ती शिवानी सर्वांनाच करून देते. सध्या मुंबईच्या रस्त्यांवरती आपल्याला शिवानी हुला हूप करताना पाहायला मिळते. आगमन सोहळे असो किंवा गिरगाव मधला सर्वात प्रसिद्ध असा गिरगावचा जो मेळावा असतो, जी शोभायात्रा गिरगावची आपण म्हणतो ती असते, तिथेही आपल्याला शिवानी पाहायला मिळालेली आहे. याच्या पुढे सुद्धा ती पाहायला मिळणार आहे. आणि आपण हीच आशा आज नवरात्रीच्या निमित्ताने सुद्धा व्यक्त करू की जसं तू म्हणाली अब्रॉड मधलं तुझं जी महिला आहे ती तुझा आदर्श आहे. ह्या क्षेत्रातलं आम्ही आमच्या ओनली मानिनीकडून, माय महानगरकडून आणि आपलं महानगरकडून हीच इच्छा व्यक्त करतो की तू सुद्धा अब्रॉड मध्ये जाऊन मुंबईकरांचं, गिरगावकरांचं आणि हुला हूप या करिअरचं एक वेगळं नाव करावं, स्वतःचं नाव करावं. खरं तर शिवानी खूप खूप धन्यवाद आज आम्हाला तू तुझा वेळ दिल्याबद्दल, ओनली मानिनी मध्ये येऊन आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि खरं तर नवदुर्गेचं एक वेगळं रूप आमच्या सोबतच आमच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुझ्या ह्या करिअरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग इथेच थांबते. ह्याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, अशाच वेगवेगळ्या नवदुर्गा आणि इतर माहिती जाणून घेण्याकरता, इतर व्हिडिओ नवनवीन पाहण्याकरता आपण आमच्या ओनली मानिनी आणि त्यासोबतच माय महानगर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ हुला हूपची नवीन माहिती, हुला हूपचं करिअर कसं असतं या संदर्भातला हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सोबतच आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.